हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात झाली आहे, मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले. त्याच्यानंतर इथे टिफिन बनवायला घेतला आहे. तर आज काय बनवायचं, तर आज बनवायचं आहे शिमला मिरची आणि बटाटा. मस्तपैकी इथं कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि बटाटा फ्राय करायला ठेवला. तोपर्यंत मी इकडे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आणि माझ्याकडे एक मसाला होता, जे की कांदा, खोबरं आणि मस्तपैकी धने वगैरे भाजून मी केला होता टोमॅटो वगैरे टाकून. तो परतला, त्याच्यामध्ये घरातले सगळे मसाले टाकले आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. मस्तपैकी त्याच्यावर पाणी टाकून शिजवून घेतलं आणि त्यानंतर आपण फ्राय केलेली शिमला मिरची आणि बटाटा त्यामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी सगळं परतवून घेतलं आणि परत झाकण देऊन शिजायला ठेवलं. कारण आपली शिमला मिरची आणि बटाटा शिजला. शिमला मिरची थोडी शिजली होती, पण बटाटा थोडा कच्चा होता, त्याच्यामुळे मस्त वाफेवर शिजवून दिलं आणि तोपर्यंत मस्तपैकी इथे चपातीचं पीठ मळून घेतलं. मग इथे चपाती करायच्या आधी मस्तपैकी मी नाश्त्यासाठी पराठा बनवला, ते की मीठ आणि थोडासा मसाला टाकून मस्तपैकी असा पराठा बनवला. हे पराठे मस्त होतात आणि दहीसोबत खाते मी, खूप छान लागतात आणि सगळ्यांना नाश्त्याला मी हेच देते. हेल्दी, घरचं, साधंसुधं मस्तपैकी पराठा देते आणि मस्तपैकी इथे टम्म पराठे फुगले आणि माझा स्वयंपाक सगळा झाला आहे. आणि इथे दादाची फर्माईश होती की मला मँगो लस्सी प्यायची आहे, मग त्याच्यासाठी मस्त अशी मँगो लस्सी पिली आणि मग मी माझ्या ऑफिसला जायच्या गडबडीत सुरू झाली. आणि हा बघा माझा क्यूटचा पांडा. आणि त्याच्यानंतर इथे मला रोजचा प्रश्न असतो की घालायचं काय, कारण माझे कपडेच पहिली गोष्ट भेटत नाही. चला तुम्ही सबस्क्राईब करा. बाय.